हॅलो एव्हरीवन. सो 2026च्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. 2026 सुख, समाधान आणि ऐश्वर्याचं तुम्हा सगळ्यांना जाणारच आहे. पण त्यासोबतच मला आज तुम्हाला काही टिप्स द्यायचे आहेत. 2026मध्ये तुम्हाला तुमचे विचार पॉझिटिव्ह ठेवायचे आहेत. खूप साधं आणि सोपं असतं. जितका विचार आपल्याला नेगेटिव्ह करण्यासाठी जेवढी एनर्जी द्यावी लागते, तितकीच एनर्जी चांगले विचार करण्यासाठी आपण देऊ शकतो. सो तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला तुमचं आयुष्य कुठे घेऊन जायचं आहे. बिकॉज तुम्हीच तुमच्या आयुष्याचे शिल्पकार असता. देवानी वरती मीटिंग घेतली होती आणि त्याने ठरवलं की माणसाच्या ज्या सगळ्या पॉवर्स आहेत त्या कुठे लपवाव्यात. मग त्याने विचार केला की कोणी सांगितलं की पर्वताखाली लपूया, कोणी सांगितलं की इथे लपूया, समुद्राखाली लपूया. मग नंतर एका कन्क्ल्युजनवर देव आला आणि ईश्वराने त्या सगळ्या ज्या आपल्या पॉवर्स आहेत त्या माणसाच्या आतमध्येच लपवल्या, जेणेकरून तुम्हाला स्वतःवरती काम करता करता म्हणजे मेडिटेशन, अफर्मेशन्स आणि स्वतःवरती काम, सो हे करता करता तुम्हाला त्या पॉवर्स ऑटोमॅटिकली ॲज अ गिफ्ट म्हणून भेटायला लागतात आणि तुमचं आयुष्य परत छान होतं. पण आपण काय करतो आहे, आपण बेसिकली त्या सगळ्या पॉवर्स बाहेर शोधतो आहे आणि तीच एनर्जी आपल्या लाईफमध्ये क्रिएट होते आणि आपण म्हणतो आहे की माझ्यासोबत असं का होतं आहे. आपल्यासोबत हे सगळं होतं आहे कारण आपणच चुकीच्या मार्गावरती आहोत. सो तुम्हा सगळ्यांना तुमच्या पॉवर्स स्वतःच्या हातात घ्यायच्या आहेत. तुमची गाडी आहे, जर तुम्ही ठरवलं तुम्हाला कुठे जायचं आहे, सो तुम्ही गाडी स्वतःची स्वतः चालवा. आता आपण काय केलं आहे, आपल्या आयुष्याची जी ड्रायव्हिंग सीट आहे ती इतरांच्या हातात देऊन ठेवली आहे. जर तो माणूस माझ्याबरोबर चांगला वागला, जर त्यांनी माझ्याशी नीट प्रेम केलं किंवा त्यांनी मला हॅपी ठेवलं किंवा माझ्या घरातले माझ्याशी नीट बोलले, तरच माझं सगळं छान होईल. जर माझ्या मुलांनी सगळं माझं ऐकलं तरच सगळं छान होईल, असं कधीही नसतं. तुमच्या इमोशन्सचा कंट्रोल तुम्हाला स्वतःहून घ्यायचा आहे. बिकॉज जेव्हा तुम्ही आतून जे फील करता तसंच तुमचं आयुष्य घडत जातं. सो कृपा करा स्वतःवरती 2026मध्ये आणि स्वतःच्या जर्नीवरती लक्ष द्या. जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करता ना, तेव्हा ऑटोमॅटिकली तुमची लव्ह लाईफ पण ठीक होते, तुमचे रिलेशन्स पण ठीक होतात आणि त्यासोबत तुमची फायनान्शियल लाईफसुद्धा ठीक होते. पण काही गोष्टी कार्मिक असतात ज्या आपण गेल्या जन्मातून घेऊन आलो आहे. सो तेव्हा आपण त्या गोष्टीला जर खूपच एनर्जी दिली आणि वस्तू ठीक होण्यासाठी देवावरती विश्वास न ठेवता आपण जर एनर्जी लावली आणि सगळं ठीक करण्याचा प्रयत्न करतच राहिलो, तर ती गोष्ट तुमच्या कितीही एनर्जी देण्याने कधीच ठीक होणार नाही. कारण देवाला आपल्यापेक्षा जास्त बेस्ट टायमिंग्स माहिती असतात आपल्यासाठी. सो देवाला तुमचा डिवाईन टाईम माहिती असतो. तुम्हाला फक्त शांत राहायचं आहे, सुखी राहायचं आहे, समाधानी राहायचं आहे. जेव्हा तुम्ही तुमची आतली फ्रिक्वेन्सी बदलता ना, तेव्हा तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होतं. सो 2026ची टीचिंग्स थोडीशी तुमच्यासाठी वेगळी असणार आहेत. आता आपण क्वांटम जम्पिंग, युनिवर्स काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत आणि सायन्सच्या भाषेमध्ये मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकवणार आहे. सो साध्या आणि सोप्या भाषेतच शिकवणार. सो फक्त तुम्हाला एव्हरीडे रोज व्हिडिओ बघायचे जसे मी चॅनलवरती टाकते आहे. कारण ही जर्नी तुम्हाला ठरवायची आहे की तुम्हाला कुठे घेऊन जायची आहे. रोज जर तुम्ही मला 10 मिनटं दिलेत तर तुम्ही माझ्या विचारांशी कनेक्ट होऊ शकता आणि जेव्हा तुम्ही माझ्या विचारांशी कनेक्ट होता तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्हाला माझी एनर्जी भेटत असते. सो म्हणून आजपासून स्वतःला प्रॉमिस करा की रोज मी अफर्मेशन्स करेन. अफर्मेशन्स म्हणजे काय, पॉझिटिव्हमध्ये म्हणणं. जर समजा तुम्हाला चांगला जॉब हवा आहे, तर मला ऑलरेडी माझा चांगला जॉब भेटलेला आहे आणि मला खूप छान हॅपीनेसवालं ॲटमॉस्फिअर तिथे भेटलं आहे, हे म्हणणं म्हणजे अफर्मेशन्स. सो जे तुम्हाला हवं आहे ते प्रेझेंट टेन्समध्ये झालेलं आहे ह्या भावनेने म्हणणं म्हणजे अफर्मेशन. जसं माझं टार्गेट आहे की मला 15 लाख रुपये महिन्याला कमवायचे आहेत. सो माझं सेंटेन्स काय असणार, थँक्यू सो मच युनिवर्स, मी महिन्याला 15 लाख रुपये कमवते विथ लव, पीस, हॅपीनेस अँड अबंडन्स आणि विथ ग्रॅटिट्यूड मला माझे स्टुडंट्स पैसे पे करतात किंवा माझे क्लायंट्स मला पे करतात. सो हे काय झालं, मी माझ्या अफर्मेशनला पॉझिटिव्ह फीलिंग पण अटॅच केली की माझा क्लायंट मला पैसे देतो आहे कारण त्याला त्याच्या बदल्यात हॅपीनेस भेटते. सो जेव्हा तुम्ही हॅपीनेस, ग्रॅटिट्यूड, वाव, फायनली असे एक्सायटिंग शब्द तुमच्या अफर्मेशनमध्ये वापरता ना, तर ते अफर्मेशन्स खूप छान होतात. सो आय एम हेल्दी, आय एम रिच, आय एम अबंडंट, आय एम चॅरिटेबल, चे शब्द तुम्हाला आय एमसोबत जोडायचे आहेत ना, ते जोडा आणि तुमचे अफर्मेशन्स बनवा. सो आय एमसोबत तुम्ही जे काही जोडता ते सगळं जसंच्या तसं खरं होतं. सो हॅपी राहा, अबंडंट राहा,
स्वतःच्या क्रिएटरच्या रोलला ओळखा, कारण हा रोल तुमचा आहे. या पिक्चरचे हिरो किंवा हिरोईन तुम्ही आहात. सो ह्याची स्टोरी तुम्ही ठरवा. सो आज मी तुम्हाला एक सिक्रेट सांगते, हा पिक्चरसुद्धा तुम्हीच क्रिएट केलेला आहे. तुम्हीच पृथ्वीवर आलायत, तुम्हीच हा रोल प्ले करताय आणि तुम्हीच वरतूनसुद्धा स्वतःला बघताय. सो खूप डीप आहे, पण समजायला थोडासा वेळ लागेल. पण एकदा का समजलं ना की तुम्हाला हे आयुष्य खूप साधं आणि सोपं वाटेल. सो एक पुस्तक आहे मॅनी लाईफ मॅनी मास्टर्स. जेव्हा मी ते वाचलं होतं तेव्हा ती एका स्त्रीची कहाणी आहे, जी ऑलरेडी 150 जन्म पूर्ण करून आली होती आणि तिचा जो जन्म होता तो त्याच्यानंतरचा जन्म होता आणि तिला ते सगळं आठवत होतं प्रत्येक जन्मामध्ये. म्हणजे तिला तिचे जे डॉक्टर होते, तिचं काही पेन होता ते हील करण्यासाठी तिला पास्ट लाईफमध्ये घेऊन जायचे आणि त्याच्यामध्ये तिने जन्म आणि मृत्यूबद्दल ज्या गोष्टी सांगितल्यात ना, त्याच्यात तुम्हाला इतकं हसायला येईल. म्हणजे आत्ताचे जे तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ना, ते बेसिकली प्रॉब्लेम नसतातच. त्या सगळ्या गोष्टी खूप सहज, साध्या आणि सोप्या स्क्रिप्टेड असतात. तुम्हाला इतकं पेन व्हावं किंवा इतकं दुःख भेटावं की तुम्हाला तुमच्या जर्नीवरती तुमचीच ओळख व्हावी की तुम्ही किती पॉवरफुल आहात, ह्यासाठी या घटना घडलेल्या असतात. आता लवकरच मी लाईव्ह येणार आहे. मला ह्या 2 दिवसात बिलकुल नाही जमलं, कारण खूप क्लायंट्स होते. पण आत्ता मी फ्री आहे. सो मी लवकरच लाईव्ह येणार आहे आणि त्या लाईव्हचं डेट आणि टायमिंग मी तुम्हाला सगळ्यांना देणार आहे. 2026साठी ते तुमच्या सगळ्यांसाठी गिफ्ट आहे, कारण तुम्ही मला फार भरभरून प्रेम दिलं आणि 2026 तुम्हाला सगळ्यांना सुखाचं, समाधानाचं आणि ऐश्वर्याचं जाणार आहे. कारण की तुम्ही आता ओळखलं आहे की तुम्हीच क्रिएटर आहात. सो जर तुम्ही इथे हॅपी असाल तर सगळं आयुष्य हॅपी होणार आहे आणि जर तुम्ही दुःखी असाल तर सगळं आयुष्य दुःखी होणार आहे. कारण जे काही असतं ते तुमच्या कॉन्शियसनेसमध्ये असतं. सो तुमचे विचार बदला. विचार बदलायसाठी कुठलेही पैसे लागत नाही, फक्त थोडीशी अवेअरनेस लागते आणि ती अवेअरनेस ऑलरेडी तुमच्यामध्ये आहे, पण तुम्ही तिचा वापर चुकीच्या गोष्टींसाठी करताय. चुकीच्या न्यूज बघता, 2026मध्ये पृथ्वी संपणार आहे, हे होणार आहे, ते होणार आहे. काहीही होणार नाही. 2026मध्ये तुम्ही खूप हॅपी असणार आहात, खूप अबंडंट असणार आहात. नेगेटिव्ह न्यूजला एनर्जी कधीच द्यायची नसते, कारण जेव्हा आपण नेगेटिव्ह न्यूजला एनर्जी देतो तेव्हा ते खरे होतात. सो म्हणून प्लीज ह्यावर्षी तरी स्वतःची जी आयुष्याची गाडी आहे ती स्वतः चालवा. सुखी राहा, समाधानी राहा, ऐश्वर्यवान व्हा, कारण सगळं काही तुमच्यासाठी पॉसिबल आहे. आणि मी तुमची स्पिरिच्युअल फ्रेंड सोना ऑलरेडी कनेक्टेड आहे. सो बस एव्हरीडे माझे व्हिडिओ पाहत राहा, कारण माझं फक्त एकच उद्दिष्ट आहे की मला तुम्हा सगळ्यांना हॅपी बघायचं आहे. सो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा. विजन बोर्ड बनवा, ग्रॅटिट्यूड जर्नल बनवा, खूप छान छान ॲक्टिव्हिटीज करा, ज्यांनी स्वतःला सतत आठवण करून द्या की तुमची स्वप्न मोठी आहेत. कारण जेव्हा स्वप्न मोठी असतात ना, तेव्हा आपण त्याच्या पाठी धावतो. सो बिंदास खुली आँखों से सपना देखो. कारण की जेव्हा आपण स्वप्न बघतो तेव्हा प्रकृती म्हणजे निसर्गसुद्धा तुमच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला देण्यासाठी प्रयत्न करतो. सो आता तुमच्या अपेक्षा छोट्या आहेत म्हणून तुम्हाला छोट्या गोष्टी भेटत आहेत. अपेक्षा मोठ्या ठेवा. सो थिंक बिग हे सुद्धा एक पुस्तक आहे, छान आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग हे पुस्तक छान आहे. लॉज ऑफ स्पिरिट वर्ल्ड वाचा, किंवा तुम्हाला जर आणखीन छान इन्फॉर्मेशन हवे आहे सो तुम्ही द सिक्रेट एक पुस्तक आहे ते वाचा, आणि त्याचं जे दुसरं व्हर्जन आहे द सिक्रेट लॉ ऑफ अट्रॅक्शन बाय एस्टर अँड जेरी हिक्स. सो हे सुद्धा पुस्तक फार छान आहे, नक्की वाचा. कारण वाचाल तर वाचाल, कारण जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपण अवेकन होत असतो. सो आय लव्ह रीडिंग. माझं पूर्ण ऑफिस, माझं घर, तुम्हाला सगळीकडे पुस्तकच भेटतील. इवन आत्तासुद्धा मी जे पुस्तक वाचते आहे इट्स अबाउट क्रिस्टल ॲक्च्युली. सो माझी फार म्हणजे फार अशी धडपड असते की आणखीन काही नवीन वाचायचं. सो तशी धडपड तुम्हालासुद्धा व्हायला हवी. सो जेव्हा तुम्ही नॉलेजेबल असता तेव्हा तुमच्या नॉलेजसमोर कोणीही तुम्हाला म्हणजे तुम्ही ना शाईन करता जेव्हा तुमच्याकडे नॉलेज असतं. सो इथे तुम्ही भरलेले असायला पाहिजे. तुम्ही कसे दिसता, तुम्ही कोण आहात, तुमच्याकडे किती पैसे आहेत हे कधीच इम्पॉर्टंट नसतं. ॲज अ सोल तुम्ही कसे आहात, तुमचं व्हायब्रेशन कसं आहे, तुमची एनर्जी कशी आहे, तुमचा ऑरा कसा आहे हे इम्पॉर्टंट असतं. सो पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त आजचा दिवस एन्जॉय करा, कारण जसा तुमचा आजचा दिवस जाणार आहे तसंच तुमचं पूर्ण वर्ष जाणार आहे. सो छान राहा, मस्त राहा.